See the problem of logarithmic differentiation. Log x raised to x minus cos x raised to cot x. Okay. But let y equal to given problem. Let y equal to given problem log x raised to x minus cos x raised to cot x. ओके, हा तुमचा दिलेला प्रॉब्लेम आहे. कॅन आय टेक डायरेक्टली लॉग? येईल का मला डायरेक्ट लॉग घेता? आणि असेल तर कसा घेणार मी लॉग? का म्हटलं मी की ड्यू टू प्लस मायनस साईन आला की याचा लॉग घेता येणार नाही, बिकॉज देर इज नो रूल फॉर सच प्रॉब्लेम. प्रॉडक्टसाठी रूल आहे, क्वेश्चनसाठी रूल आहे, पॉवरसाठी रूल आहे, सम आणि डिफरन्ससाठी लॉगचा रूल नाही. म्हणून याचा डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही. मग आता ह्या प्रॉब्लेमचं काय झालं माहिती आहे? वन फंक्शन ऑफ पॉवर ऑफ अदर लॉगच घ्यावं लागेल. ओके, पण डायरेक्ट लॉग घेता येत नाही, म्हणजे तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना, अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. म्हणून काय करायचं तर याला एक शॉर्टकट शोधू आपण. मग देअरफॉर लेट वाय इक्वल टू यू मायनस व्ही, वेअर यू मीन्स फर्स्ट फंक्शन log x raised to x and v means second function cos x raised to cot x. काहीच नाही का? डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही का? मायनस किंवा प्लस साईन आल्यामुळे लॉगचा रूल नाही म्हणून. ओके, आपल्याला काय शोधायचं आहे? डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 11चा रूल, डिफरन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. याला एक नंबर देऊन ठेवा. काय केलं? असा जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा दोन्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, मग दोन्ही सेपरेट सोडू. नाव आता घेऊ आपण यू इक्वल टू लॉग एक्स रेज टू एक्स, वन फंक्शन पॉवर ऑफ अदर. टेकिंग लॉग, दोन्ही बाजूचा लॉग घ्या. टेकिंग लॉग तुम्हाला काय मिळेल माहिती आहे? लॉग यू इक्वल टू, लॉग घेतला की पॉवर कुठं जातो? पुढे जातो. लॉग ऑफ लॉग एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स. एम आय करेक्ट? नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, घ्या डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सिंपल पार्ट आहे. ओके, आय फिनिश दिस. ओके, मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 मल्टिप्लाय एक्स आहे का? नाही, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. इकडे यू इंटू व्ही रूल, पहिला कॉन्स्टंट लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, पण लॉग एक्सचा एक्स ऐवजी सुद्धा काय आहे? पुन्हा लॉग एक्सच आहे. मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, मी डायरेक्टली चेन रूल वापरला. बघा पुन्हा, पहिला कॉन्स्टंट लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, प्लस लॉग ऑफ लॉग एक्स कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, देअरफॉर आपल्याला काय पाहिजे? du अपॉन dx पाहिजे. एक्स अपॉन log x upon log x into derivative of log x 1/x plus log of log x, हा सगळ्याला ब्रॅकेट आणि याला मल्टिपल कोण आहे माहिती आहे ना? यूची किंमत टाकून द्या. देअरफॉर du अपॉन dx, यू इज नथिंग बट log of x raised to x into this x cancelled, काय राहिला? 1 log x plus log of log x and call it as a number 2. This is your
du by dx. Similarly, also v equal to, आता नेक्स्ट पार्ट घ्या, काय आहे तो, cos x raised to cot x. टेकिंग लॉग, सिमिलर मेथड अगेन, टेकिंग, हे लॉग आन्सर क्वेश्चन आहेत, टेकिंग लॉग अँड देअरफॉर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे, लॉग व्ही इक्वल टू पॉवर फर्स्ट इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, लॉग ऑफ कॉस एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. ओके, इथपर्यंत फिनिश करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/v इंटू, instead of x other term multiply by its derivative, chain rule, again u into v rule. cot कॉन्स्टंट लॉग आला की आपण कुठं घेतो, डिनॉमिनेटरला घेतो, इंटू कॉस एक्स मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. एनी ऑब्जेक्शन? बघा बरं, पहिला कॉन्स्टंट लॉग आला 1 मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग ऑफ cos x constant into log of cos x constant into derivative of cot x. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे माहिती आहे ना, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. याला वाटल्यास ब्रॅकेट करू का, गोंधळ होईल म्हणून. पहा बघा, पहिला कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह 1/cos इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस. आता हा कॉन्स्टंट कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. and therefore dv by dx equal to v into bracket cot x upon cos x into cotचा डेरिव्हेटिव्ह minus sin x plus minus cosec square x into log of cos x. बघा बरं, काही शंका इथपर्यंत. ओके, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ व्हीची किंमत काय होती, व्हीची किंमत कॉस एक्स रेस टू कॉट एक्स इंटू ब्रॅकेट, बघा कॉट मायनस साईन अपॉन कॉस मायनस टॅन इंटू कॉट. कॉस कॅन बी रिटर्न ॲज कॉस अपॉन साईन, आणि हा साईन अपॉन कॉस रेसिप्रोकल आहेत, कॅन्सल होईल. काय राहील फक्त -1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, आणि याला नंबर द्या 3. काय केलं पुन्हा बघा, इथून लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/v इंटू dv by dx कॉट एक्स, लॉगचा 1/cos इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साईन अपॉन कॉस मायनस टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, कॅन्सल होईल, राहील फक्त मायनस. हा पार्ट आहे तसाच. ओके, ह्या दोन्ही किमती कुठं टाका, 1 नंबरमध्ये टाका. अँड देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, हे 1 आहे. मग dy बाय dx इक्वल टू dy अपॉन dx इक्वल टू व्हॉट इज du बाय dx. du बाय dx हा इथं आलाय, काय आहे तो, लॉग ऑफ x रेस टू x इंटू ब्रॅकेट 1 log x प्लस log ऑफ log x हा तुमचा पहिला पार्ट. ओके, du बाय dx. आता अशीच किंमत मध्ये साईन काय होतं, 1ला मायनस होतं, dv बाय dx हा इथं आलाय, dv बाय dx कॉस एक्स रेस टू कॉट एक्स इंटू ब्रॅकेट, इथंही मायनस आहे, इथंही मायनस आहे. जर हा मायनस बाहेर पहिल्यांदा राहू द्या, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, जास्तीत जास्त निगेटिव्ह बाहेर घेऊ शकतो आणि प्लस होतं आणि संपला प्रॉब्लेम. डबल प्रॉब्लेम आहे, 2 प्रॉब्लेम मिक्स करून
हा तयार केला आहे. बाकी टिपिकल वगैरे काही नाही. ओके, वन मोर प्रॉब्लेम, आणखी एक प्रॉब्लेम आपण या टाईपचा बघूया. ओके, काही शंका असेल तर बघा, सोडून बघा वन बाय वन स्टेप. सेकंड प्रॉब्लेम बघूया. एक्स रेस टू ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई रेस टू एक्स प्लस log of x raised to sin x. X raised to e raised to x plus log of sin x. Okay, I finished this problem first. बघा तो प्रॉब्लेमकडे. आता इथं मायनस ऐवजी फक्त मागच्यात आणि या प्रॉब्लेममध्ये काय आहे, ओनली साईन चेंज आहे, मेथड सिमिलर आहे. मग काय करणार, वन मोर प्रॉब्लेम. लेट y इक्वल टू x e raised to x plus log of x raised to sin of x. Okay, call it as a u plus v, where u equal to x raised to e raised to x and v equal to log of x raised to sin of x, and therefore dy upon dx equal to du upon dx plus dv upon dx. Am I correct? बघा बरं, सेम पार्ट. ओके, मग आता प्रत्येक सेपरेट घेऊ. नाव टेक वन बाय वन. v इज फर्स्ट, u इज फर्स्ट. व्हॉट इज इट्स व्हॅल्यू, x raised to e raised to x. How to find derivative? Taking log. If we take log, what you got? Log u equal to e raised to x into log x. Differentiate with respect to x, same method. Differentiate with respect to x. काय मिळेल तुम्हाला, 1/u इंटू du बाय dx इक्वल टू पहिला कॉन्स्टंट e रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट e रेस टू एक्सचा e रेस टू एक्स हा पार्ट आय फिनिश करतो. ओके, and therefore du by dx u into e raised to x upon x plus e raised to x into log x. u ची व्हॅल्यू टाकून द्या. x raised to e raised to x into इथे e raised to x आहे, इथे e raised to x आहे, कॉमन घ्या. काय राहील, 1/x प्लस लॉग एक्स. संपला पार्ट. बिलकुल टिपिकल नाही, खूप सोपा पार्ट आहे. अँड सिमिलरली v इक्वल टू लॉग एक्स रेस टू साइन एक्स. पुन्हा टेकिंग लॉग, याचंही काय घ्या, लॉग घ्या. टेकिंग लॉग वी गेट log v equal to sin x into log of log x. Differentiate with respect to x. 1/v into dv by dx. Again same rule, sin x constant derivative of log 1 multiply by its derivative plus log of log x constant derivative of sin is cos x. आता आपल्याला काय करावं लागेल, dv बाय dx ची किंमत काढायची. अँड देअरफॉर dv बाय dx इक्वल टू v इंटू
ब्रॅकेट, इकडचं व्ही इकडे आला, साइन एक्स ॲज इट इज अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स प्लस कॉस एक्स पहिल्यांदा इंटू लॉग ऑफ लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. व्हीची किंमत टाकून द्या. व्ही म्हणजेच कोण आहे, दॅट इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू साइन एक्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. नंबर द्या 3. बघा बरं, लॉग घेतला, पॉवर पुढे आला, यू इंटू व्ही आला, पहिला कॉन्स्टंट, दुसरा 1 अपॉन गुणिले लॉग एक्स 1 अपॉन एक्स साइन अपॉन एक्स लॉग एक्स, कॉस कॉन्स्टंट, पुढच्या वेळेला कोण कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे. ओके, ह्या किमती कुठं टाकायच्या, अँड देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, एवढाच पार्ट लेंदी आहे फक्त. ओके, डी यू बाय डी एक्स 2 नंबरमध्ये आला आहे. काय आहे, एक्स ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स 3 नंबरमध्ये लॉग एक्स रेस टू साइन एक्स इंटू ब्रॅकेट only putting the value sin x upon x log x plus cos x into log of log x, cos x into log of log x. लेंदी झालं असं वाटेल, पण टिपिकल नाही, फक्त रायटिंग प्रोसेस आहे. असा प्रॉब्लेम आला तर 3 किंवा 4 मार्कालाच येऊ शकतो. ओके, तर असा हा प्रॉब्लेम, काही डिफिकल्टी पुन्हा बघा. ओके, वी टर्न टुवर्ड्स 1 मोर न्यू प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम आपण ह्या टाईपचा बघूया. ओके, 10 raised to x plus x raised to 10 plus x raised to 10 raised to x. आणखी लेंदी प्रॉब्लेम. तर इतका लेंदी प्रॉब्लेम अजूनपर्यंत विचारलेला नाही. आता नवीन सिलेबस आहे, 4 मार्काला विचारायचं असेल तर 4 मार्काला हा विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आपल्याकडे नाही. ओके, मेथड सेम आहे. मग काय करतो आपण, लेट y इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम. ओके, मी डायरेक्टली लॉग घेऊ शकतो का, नाही घेता येणार. मग काय करणार मी, फर्स्ट पार्ट यू, सेकंड पार्ट व्ही, थर्ड पार्ट जेवढे असतील तेवढे वेगवेगळे ॲज्युम करा. अँड देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस ॲडिशनचा रूल डी व्ही बाय डी एक्स प्लस डी डब्ल्यू बाय डी एक्स अँड कॉल इट ॲज अ नंबर 1 व्हेअर हिअर यू कशाला मानलं आपण, 10 रेस टू एक्स प्लस एक्स व्ही कशाला मानलं, एक्स रेस टू 10 आणि डब्ल्यू कशाला मानलं आपण, एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. एनी ऑब्जेक्शन? ओके, मग टेक 1 by 1. नाव मेथड अगेन सेम. नाव यू इक्वल टू 10 रेस टू एक्स. तर हा प्रॉब्लेम तुम्ही कसा घेता त्याच्यावर आहे. टेकिंग
टेकिंग लॉग, मग लॉग यू इक्वल टू पावर पुढे म्हटल्यावर कोण येईल, एक्स रेस टू एक्स इंटू लॉग 10 पावर पुढे. एम आय करेक्ट? ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. याच्यात यू इंटू व्ही रूल जरी वापरला, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, लॉग 10चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स रेस टू एक्स इंटू 0 प्लस लॉग 10 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. आठवतं एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेतला होता. अँड देअरफॉर du by dx इक्वल टू यू, हा यू इकडे आला, 0 प्लस समथिंग 0 इंटू ब्रॅकेट लॉग 10 0 प्लस लॉग 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. ओके. याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काय करतो आपण, याला काहीतरी वेगळं नाव देतो. यू झाला, व्ही झाला, डब्ल्यू झाला. लेट एन इक्वल टू एक्स रेस टू एक्स. देअरफॉर दोन्ही बाजूचा लॉग घेतला, लॉग एन इक्वल टू एक्स लॉग एक्स. डिफरन्शिएट्स घेतला विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, लॉग एनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एन इंटू dn अपॉन dx इक्वल टू पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक्स एक्स कॅन्सल्ड अँड देअरफॉर dn बाय dx हा n इकडे आला इंटू 1 प्लस लॉग एक्स, पुटिंग व्हॅल्यू ऑफ n कशासाठी घेतला होता, एक्स रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ही किंमत कुठं टाकायची, इथं टाकून द्या. अँड देअरफॉर युअर फर्स्ट आन्सर इज, मी तुम्हाला म्हटलं होतं प्रॉब्लेम लेंदी आहे, यू इज 10 रेस टू एक्स इंटू लॉग 10 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह हा इथं आला आहे. आय फिनिश फर्स्ट लाईन. ओके. एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स अँड कॉल इट ॲज अ नंबर 2. असा हा पहिला पार्ट, हा आपण अगोदर पण बघितला आहे का. ओके. नेक्स्ट टू दिस. ओके. आता 2 नंबर अँड व्ही काय आहे, एक्स रेस टू 10 टेकिंग लॉग, याचा पण काय घेऊ आपण, लॉग घेऊ. बघा काय लॉग व्ही इक्वल टू एक्स रेस टू 10 इंटू लॉग एक्स पावर पुढे. डिफरन्शिएट पुन्हा तोच, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, लॉग व्हीचा 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट एक्स रेस टू 10चा डेरिव्हेटिव्ह पावर पुढे 1 ने कमी. and therefore dv by dx equal to v into bracket x raised to 10 upon x raised to 9 plus 10 x raised to 9 into log x. हा पार्ट पहिल्यांदा घेतला आणि v ची किंमत टाकून दिली मी आणि मग मला मिळेल therefore dv upon dx equal to x raised to 10. पुन्हा काय कॉमन आहे,
एक्स रेस टू 9 कॉमन आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस 10 टाइम्स लॉग एक्स, याला नंबर द्या 3, हा तिसरा. ओके, आता राहिला शेवट. अँड ऑल्सो w इक्वल टू एक्स रेस टू 10 रेस टू एक्स, एक्स रेस टू 10 रेस टू एक्स. ओके, टेकिंग लॉग, याचाही लॉग घेऊ. टेकिंग लॉग वी गेट log w इक्वल टू 10 रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. डिफरन्शिएट, पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, सेम रूल. log w 1/w इंटू dw by dx, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, बिकॉज इंस्टेड ऑफ एक्स देर इज w, चेन रूल. पहिला कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट 10 रेस टू एक्सला कोणता फॉर्म्युला वापरणार, ए रेस टू एक्सचा. ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. बघा बरं हा रूल, आणि तुमचा प्रॉब्लेम संपला बघा. अँड देअरफॉर dw by dx इक्वल टू w इंटू ब्रॅकेट 10 रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस 10 रेस टू एक्स into log 10 into log x. ओके, अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ w, w ची किंमत टाकून द्या. काय आहे x रेस टू 10 रेस टू x. अगेन हिअर कॉमन 10 रेस टू x, काय शिल्लक राहील 1/x, 1/x प्लस 10 रेस टू x कॉमन घेतला, काय राहिला log 10 इंटू लॉग एक्स, आणि नंबर आहे याचा 4. अशा ह्या किमती, आणि मग ह्या सगळ्या किमती कुठं टाकून द्यायच्या, एक नंबरमध्ये टाकून द्यायच्या. अँड देअरफॉर फ्रॉम 1, देअरफॉर हे तुमचं फायनल ॲन्सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू du by dx 10 रेस टू एक्स इंटू 10 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स, हा झाला du by dx प्लस dv by dx एक्स रेस टू 10 इंटू एक्स रेस टू 9 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 10 टाइम्स लॉग एक्स प्लस हा झाला dv by dx. ओके, अँड लास्टली dw by dx एक्स रेस टू 10 रेस टू एक्स इंटू 10 रेस टू एक्स इंटू 1/x प्लस log 10 इंटू log x, अँड दिस इज द फायनल ॲन्सर. ओके, वेळ लागला मान्य आहे, पण प्रॉब्लेम छान होता. ओके, आता बाटचे प्रॉब्लेम तुम्हाला इझी वाटतील याच्यामुळे. पहिले जे प्रॉब्लेम आहे ते एकदम इझी वाटतील. ओके,